राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सीमा ठाकरे यांच्याकडून कामकाजाचा श्रीगणेशा। नाशिक महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त गटनेत्या सौ सीमा रंजन ठाकरे यांनी आज राजीव गांधी भवन येथील गटनेते कार्यालयात आपल्या कामकाजाची औपचारिक सुरुवात केली। या पदभार ग्रहण सोहळ्यानिमित्त कार्यालयात विशेष तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सीमा ठाकरे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यामध्ये प्रामुख्याने खालील मान्यवरांचा समावेश होता: हिमगौरी आडके महापौर, विलास अण्णा शिंदे उपमहापौर, अजय बोरस्ते शिवसेना गटनेते, मुकेश शहाणे, अंबादास खैरे, सोपान कडलक, राकेश गांगुर्डे नगरसेवक यांच्यासह महापालिकेतील विविध विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कामकाजाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सीमा ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। महानगरपालिकेत गटनेत्याच्या कॅबिनची आज इथे उद्घाटन झालेलं आहे। या उद्घाटनाला सर्व मान्यवर येऊन गेले शुभेच्छा द्यायला, त्यांना पण माझा खूप खूप आभार आहे। या कॅबिनचं आज उद्घाटन झाले। सगळ्यांनी आपल्या समस्या घेऊन येथे यावं। नगरसेवकांसाठी बसायला पण एक कॅबिन केलेली आहे आणि काही पण समस्या असतील त्यांनी बेझिझक आपल्या समस्या इथे सांगाव्यात। जे काही कामं असतील, काही समस्या असतील त्यांनी इथे येऊन आपल्या समस्या सांगावं। या समस्या सोडायला मी इथे कॅबिनमध्ये आहेच। या ठिकाणी सर्व मान्यवर येऊन गेले, त्यांचे पण खूप आभार, खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्या म्हणाले की हे कार्यालय केवळ गटनेत्यांचे नसून नाशिकच्या जनतेचे आहे। शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी हे कार्यालय सदैव खुले राहील। प्रलंबित विकास कामे आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल। या पदभार सोहळ्यामुळे महापालिकेतील राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महापालिकेत जनहिताचे मुद्दे प्रभावीपणे मांडले जातील असा विश्वासही यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला।